कोर्टाने दिलेल्या अनुसूचित जाती आरक्षण आणि उपवर्गीकरणाच्या निकालाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी 9 ऑगस्ट रोजी सांगलीतील स्टेशन चौकात मोर्चाचं आयोजन. प्रशांत सदामते. सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करण्यात यावे असा निकाल दिला आणि त्यानंतर राज्य सरकारने न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करून राज्यभरातील अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत अहवाल तयार करून राज्य सरकारकडे दिला असून तात्काळ राज्य सरकारने मातंग समाजाचा अंत न पाहता साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे जयंतीच्या तात्काळ अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण व्हावे अशी समस्त अनुसूचित जाती आणि मातंग समाजाची आशा होती, परंतु तसा कोणताही निर्णय झाला नसल्याने येत्या रविवारी दिनांक 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन कृती समिती सांगली जिल्ह्याच्या वतीनं भव्य मोर्चा जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोर्चाची सुरुवात सकाळी 11 वाजता सांगली बसस्टँड परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून होईल. तेथून छत्रपती शिवाजी महाराज चौक, तरुण भारत स्टेडियम रोड, राजवाडा चौक ते स्टेशन चौक इथपर्यंत पायी मोर्चा होईल. स्टेशन चौकात दुपारी 2 वाजता सभा घेण्यात येणार आहे, तरी प्रशासनाने याची नोंद घ्यावी. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगली येथे समस्त मातंग समाजाच्या वतीनं आणि अनुसूचित जातीतील समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. रविवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी क्रांती दिन आहे आणि या दिवशी आम्ही अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थनामध्ये सांगलीमध्ये भव्य मोर्चा आणि सभेचं आयोजन केलेलं आहे. हा मोर्चा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे स्टँड परिसरामध्ये, त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करून सुरुवात होईल. तो मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जाऊन महाराजांना अभिवादन करेल. तिथून तरुण भारत स्टेडियम रोड ते राजवाडा चौक आणि राजवाडा चौक ते स्टेशन चौक या इथपर्यंत आमचा तो मोर्चा येईल आणि स्टेशन चौकामध्ये मोर्चाचं रूपांतर त्या ठिकाणी आम्ही सभेमध्ये करतोय. तरी संबंध सांगली जिल्ह्यातील अनुसूचित जाती व मातंग समाज बांधवांना मी आपल्या माध्यमातून नम्र विनंती करतो, आव्हान करतो की या होणाऱ्या 9 ऑगस्टच्या मोर्चामध्ये आपण सर्वांनी आपल्या न्याय व हक्क अधिकारासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचं आहे आणि हा मोर्चा आपल्याला यशस्वी करायचा आहे. कुठून पण घुसा पण 9 तारखेला सांगलीत दिसा अशी आम्ही एक टॅगलाईन ठेवलेली आहे. त्यामुळं तो होणारा मोर्चा आहे तो प्रचंड मोठ्या पद्धतीने आम्ही तो मोर्चा घेतोय आणि या मोर्चामध्ये आमच्या मातंग समाजाचे आमदार माननीय अमित गोरखे साहेब, दलित महासंघाचे संस्थापक माननीय मच्छिंद्रजी सकटे सर, शंकरभाऊ तडाखे, तसेच साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या सून माई सावित्रीमाई साठे, तसेच त्यांचे नातू माननीय सचिनभाऊ साठे, आझाद क्रांती सेनेचे राजेशभाई घोडे, तसेच शिवशाही व्यापार संघटनेचे युवराज दाखले, बाजीराव नाईक साहेब, पूजाताई डेडे अशी बरीच मंडळी आमचे या मोर्चामध्ये बाहेरून येणार आहेत. या मोर्चामध्ये नगरसेवक, आजी माजी जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य, अनेक पक्ष संघटनांचे पदाधिकारी, प्रमुख मंडळी आणि समाज बांधव मोठ्या संख्येनं त्या मोर्चामध्ये उपस्थित होणार आहेत. धन्यवाद. मुख्यमंत्री देखील 9 ऑगस्ट रोजी सांगली दौऱ्यावरती आहेत आणि त्यांचं साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मभूमीत स्वागत आहे आणि या निमित्तानं मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की गेली 2 वर्ष झालं आपण बदर समिती स्थापन करून राज्यामध्ये बदर समितीकडून अहवाल आपण घेतलेला आहे आणि 1 ऑगस्ट 2024ला जो सुप्रीम कोर्टानं दिलेला निकाल आहे, निर्णय आहे, त्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि अण्णाभाऊंच्या जन्मभूमीत आपण आलात वाटेगाव या ठिकाणी आपण अण्णाभाऊंच्या घरी जाऊन भेट द्यावी आणि त्या ठिकाणी आपण उपवर्गीकरणाची घोषणा करावी असं या ठिकाणी या निमित्तानं मी बोलतो. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन जी कृती समिती आयोजित करून जो 9 ऑगस्टचा हा जो भव्य दिव्य मोर्चा आहे, या मोर्चाला सर्व जाती जमातीतील लोक उपस्थित राहून आपल्यावर अन्याय जो होतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करण्यासाठी त्या मातंग बांधवांनी संघटित होऊन एकत्र येऊन आपल्या मागण्याच्या संदर्भात शासनाला आपलं स्पष्टीकरण द्यावं व आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्या. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.